मला ना खूप कुतूहल आणि क्युरिओसिटी आहे कराडे फॅमिली बद्दल ऐकायची. बर. कारण म्हणजे एकत्र कुटुंब हो. आणि आत्ताच्या काळामध्ये, हो. कारण आज आपण जिथे बघतो की धावतायत सगळी बरोबर. जण हो. कुठे हो. ना कुठेतरी. पण हम्म. जेव्हा संकर्षण असो किंवा तुझं सुद्धा हो. असो, बोलण्यामध्ये, हा. तुमच्या वागण्यात, बोलण्यात एक संस्कार ना ऑटोमॅटिक असे दिसतात, जे बर. हो. बालपणातले हो. झालेले आहेत. हो. हो. तर हे बालपणाचे संस्कार हम्म. किंवा काही अशा गोष्टी हो. आजीच्या म्हणा हो. किंवा आईच्या ज्या शिस्त, हो. हो. ती म्हणजे आपण म्हणतो ना की मला आठवतं लहानपणी संध्याकाळ शुभंकरोती आणि बरोबर. पाढे हे बरोबर. झालेच हो. पाहिजे. अगदी सो अगदी. अशा हो. काही गोष्टी आहेत कराडे हो, आहेत फॅमिलीच्या. ना, आहेत ना. आमचं मी सुरुवातीला म्हणालो तसं धार्मिक कुटुंब. हं. म्हणजे मी जसं-जसं कळायला लागलं मला, आम्ही आजोबांना बघायचो. आमचे आजोबा म्हणजे अनंताचार्य कऱ्हाडे. ओके. उभं गंध, हं. काळी टोपी, पांढरा शुभ्र झब्बा आणि धोतर. रोज सकाळी 7 वाजता ते जे पूजेला बसायचे, ते दुपारी 12 पर्यंत त्यांची रोज पूजा चालायची. सकाळी 7 ते सकाळी दुपारी 7 12. ते दुपारी 12 पर्यंत रोज पूजा त्यांची चालायची. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे स्तोत्र, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, विष्णू सहस्त्रनाम, एकादशीला पंचसूक्त पवमान, मंगळवारी हनुमत कवच, शनिवारी हनुमत कवच. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे स्तोत्र लहानपणापासून आमच्या कानावर पडत आलेले आहेत. त्याच्यामुळे बसून तू आता हे म्हण, हं. असं कधी त्यांनी सक्ती केली नाही. पण ते संस्कार आपल्यावर झाले पाहिजे, त्याच्यातलं काहीतरी आपल्याला आलं पाहिजे, हे त्यांचं म्हणणं होतं. हं. आणि ते लहानपणापासून कानावर पडत गेलं, त्याची हं. आवड निर्माण झाली. आता उदाहरणार्थ आपलं मारुती स्तोत्र, हो. भीमरूपी महारुद्रा, बरोबर. हे काय आमच्या आईबाबांनी किंवा आजोबांनी बसून हे बस रे, हे म्हण रे, असं त्यांनी शिकवलं नाही. पण ते कानावर पडत गेलं, ते पाठ झालं. हं. जसं सुख करता दुःख करता यारती, आपल्या तुझ्या आईबाबांनी कधी नाही, तुला नाही. बसून हे म्हण ग, पाठ कर, नाही. असं नाही केली, पण ती ऐकून ऐकून आपल्याला पाठ झाली. झालं. तशा या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते संस्कार आपल्या घराण्यात असले पाहिजेत, ते आपल्या कानावर पडले पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्याला ती गोडी निर्माण होते. आणि पुढे मोठं झाल्यानंतर आपल्या हातात असतं की ते आपण पुढच्या जनरेशनला कसं पास ऑन करतो. त्याच्यामुळे आपण जर का ते आत्मसात केले, हं. आपल्याला जर का त्याची एवढी छान गोडी निर्माण झाली, तर आपल्याला ते रोज करता येईल आणि ते आपल्या पुढच्या जनरेशनला पास ऑन करता येईल असं मला वाटतं. आजही म्हणजे जेव्हा जेव्हा मी मुंबईत असतो, दौऱ्यानिमित्त कधी कधी हं. बाहेर हं. जावं लागतं, तर आजही जेव्हा मी घरी असतो, जेव्हा जेव्हा मुंबईत असतो, तेव्हा मी रोज सकाळची संध्या आणि पूजा वगैरे केल्याशिवाय मी घराच्या बाहेर नाही पडत. हं. हो. तू बाबा सुद्धा झालायस आता. हो, सो नुकताच बाबा झालोय. कॉंग्रॅच्युलेशन्स धन्यवाद, त्याच्यासाठी. धन्यवाद. आणि मला विचारायचं वाटेल म्हणजे ट्रोलिंग झालं होतं हो, सोशल झालं. मीडियावरती. झालं. मला म्हणजे ते काय तुझी रिएक्शन काय होती मी पहिली? खरं सांगू का, मी लक्षच दिलं नाही. मला हे माहिती होतं की असं होणार. कारण काय, आजकाल ते हं. बारशांचे व्हिडिओ हो, वगैरे हो, हो. टाकतात. मग त्या नावावरनं ट्रोलिंग होतं. ट्रोलिंग होतं. मी तुला खरं सांगू का, माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर हं. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी फारशा टाकत नाही. तू जर का माझं हो, Instagram हो. वॉल चेक केलंस, येस. तर मी फारशा गोष्टी टाकत नाही. मला ते आवडतही नाही. किंवा आजकाल ते वाढदिवसाला बघ स्टोरीज वगैरे ठेवतात. हं, हं. तर आपण, आणि माझा वाढदिवस असेल तर मी त्या स्टोरी रिपोस्ट करणार. हं, हं. मी त्याही करत नाही. जर का कोणी माझे आप्तेष्ट, ज्यांना खरंच मला मनापासून शुभेच्छा द्यायच्या असतील, ते मला फोन करतील, ते मला शुभेच्छा देतील, मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद म्हणेन. हं. पण मी त्या रिपोस्ट करणं वगैरे असं मी कधीच करत नाही. आणि त्या नावावरच्या ट्रोलिंगवर माझी तयारी होती. पण कसं आहे ना, आमच्या घरात ज्या बायका आहेत, म्हणजे माझी हं, आई हं. म्हणा, आमच्या वहिनी हो. किंवा चैताली माझी बायको, ह्यांचा ह्या क्षेत्राशी तसा काही संबंध नाहीये. त्याच्यामुळे चैतालीला थोडंसं वाईट वाटलं की अरे, आपण इतकं छान अर्थपूर्ण वगैरे नाव ठेवलं, मग त्याला असं का ट्रोल करतायत सगळे. मी म्हणलं, हे बघ, तू लक्ष नको देऊस. लोकांच्या आयुष्यात ना आजकाल खूप प्रॉब्लेम्स आहेत अगं माधवी. म्हणजे कोणाचा मुलगा त्याचं ऐकत हो. नाहीये, बरोबर. कोणाचा मुलगा व्यसनाच्या अधीन गेलेला आहे, कोणाचं बायकोशी भांडणच होतंय, कोणाचं अजून काही होतंय, कोणाला शेजाऱ्यांचं काही चांगलं झालेलं आवडत नाहीये. मग जर का लोकांना, त्यांना माझ्या मुलाच्या नावाला ट्रोल करून किंवा अजून कोणाला ट्रोल करून तिथे जर का आनंद मिळत असेल तर घेऊ दे. आपण लक्ष नाही द्यायचं, आपण सोडून द्यायचं. आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या मुलाचं नाव छान ठेवलेलं आहे, ते धार्मिक आहे, ते अर्थपूर्ण आहे आणि ते म्हणता येण्यासारखं आहे. तर काय हरकत आहे? आणि अजून एक मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीतलंच नाव आहे ना हे. हो. हिंदू संस्कृतीतलं, भारतीय संस्कृतीतलंच नाव आहे. जर का एखादा बॉलिवूडचा मोठा सेलिब्रिटी त्याच्या संस्कृतीनुसार त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवू शकतो, तर एखादा मराठी हिंदू धर्मातला कलाकार त्याचा जर का संस्कृतीतलं नाव त्याच्या मुलाचं ठेवलं तर काय हरकत आहे? लोकांनी ते एक्सेप्ट केलं पाहिजे असं मला स्पष्ट वाटतं. आणि कुठलंही नाव हं. हे अवघड नसतं. ते आपल्याला घ्यायची सवय असावी लागते. आता मला सांग, अ, आ, इ, ई तू शिकलेली हो, आहेस, हो. क, ख, ग, घ शिकलेली हो. आहेस. तर हे अ, आ, इ, ई या बाराखडीतलंच नाव आहे ना. अ, अला अ, क्षत्रियाचं क्ष, भ आणि य अक्षोभ्य, संपलं. अक्षुभ्य.
किती छान आणि सोपं नाव आहे. म्हणायची सवय नसते आपल्याला. दुसऱ्या संस्कृतीतली नावं आपल्याला घेता हं. येतात की नाही? म्हणजे व्लादिमीर पुतिन म्हणता येतं, इंझमामुल हक म्हणता येतं, नोवाक जोकोविच म्हणता येतं. मग अक्षोभ्य कराडे किंवा अधोक्षज कराडे म्हणायला काय हरकत आहे? ते सोपं असतं. फक्त म्हणायची सवय असावी लागते. ह्या नावांमागची सुद्धा तू कहाणी हो. सांगितलीस. म्हणजे ही जी नावं हो, आहेत हो, हो, ती हो. मला ते ऐकायला आवडेल हां, म्हणजे हे मगाशी कसं विष्णू सहस्त्रनामातली हां. नावं आहेत. आता आमच्या घराण्यातलं आमचं जे कुलदैवत आहे ते हं. तिरुपती बालाजी, लक्ष्मी ओके. व्यंकटेश ओके. आणि तुळजाभवानी, हं. तुळजापूरची देवी. हं. तर विष्णू सहस्त्रनाम हे स्तोत्र आमच्या घरी आमचे आई, बाबा हे रोज म्हणतात. संध्याकाळ झाली की मग ते लावून ठेवायचं. मग ते हं. कानावर पडतं. तर आमच्या बाबांचं नाव गोविंद, विष्णूचंच नाव. आजोबांचं नाव अनंत, ते विष्णूचं. संकर्षण, अधोक्षज, सर्वज्ञ सृग्वी, संकर्षणच्या मुलांची नावं, ती सुद्धा विष्णू सहस्त्रनामातली नावं. आता हे अक्षोभ्य, ते सुद्धा या श्लोकात येतं. आणि आमच्याच घरात म्हणून नाही, आमचे जे नातेवाईक आहेत, हं. म्हणजे माझा चुलत भाऊ, त्याचं नाव अनिरुद्ध, विष्णू सहस्त्रनामातलं नाव. माझी मावशी, सख्खी मावशी, जी हं. छत्रपती संभाजीनगरला राहते, तिच्या मुलाचं नाव सायुज्य आहे. म्हणजे 5 मुक्तीचे जे 5 प्रकार आहेत, सरुपता, समीपता वगैरे, त्याच्यात एका मुक्तीचा प्रकार आहे सायुज्य मुक्ती. तर त्याचं नाव सायुज्य आहे. माझ्या सख्ख्या बहिणीच्या मुलाचं नाव स्वोजस आहे, जे गणपतीचं नाव आहे. ही आपल्या संस्कृतीतली नावं आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं, की आपण जर का आत्तापासूनच आपल्या मुलांची नावं, हं. जो मध्यंतरी ट्रेंड आला हो, होता बघ, हो. वेगवेगळी काहीतरी नावं ठेवा किंवा आई-वडिलांचं नाव जोडून एक काहीतरी हं. नाव हं. ठेवा. तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, काय नाव ठेवायचं. तर पण मला असं वाटतं, की त्याला काहीतरी एक मूळ गाभा आणि काहीतरी आशय पाहिजे त्या नावाला. म्हणजे जेणेकरून सांगताना Google मीनिंग नको. हं. त्याला काहीतरी अर्थ पहा. असं तसं. मला वाटतं. म्हणून ते नाव प्रत्येकाने आपापल्या मर्जीनुसार ठेवावं, पण त्याला काहीतरी अर्थ असावा असं मला वाटतं.